काँग्रेसचे आमदार असलम शेख सध्या आमच्या सोबत आहे। असलमजी, उद्धव ठाकरे सेनाने असा निर्णय केला आहे की मुंबईसह सर्व महानगरपालिका जे निवडणूक आहेत ते स्वबळावर लढणार आहेत। जर असं झालं तर काय होऊ शकतात? अजून पण अशी बातमी त्या समोर आलेली नाही, पण त्यांचा स्वतःचा आपला पक्ष आहे, सगळ्यांचा आपला पक्ष आहे, तर आपल्या पक्षाच्या संदर्भात ते आपला निर्णय घेऊ शकतात। त्याच्यात वाईट व्हायचं काय असं दिसत नाही मला। पण काँग्रेसची भूमिका काय असणार आहे जर असं झालं तर? नाही, काँग्रेसची भूमिका काय असणार? जर ते लढतं, आम्हाला पण निवडणुका लढायचं आहे, त्यांना पण लढायचं आहे, सेनाला पण लढायचं आहे, बीजेपीला पण, सगळे निवडणुका लढतील। जे निवडणुका असतात ते मिळून लढतील किंवा स्वतंत्र लढतील। शेवटी जनता जे आहे ते निर्णय घेणार ना। पण विधानसभामध्ये तुम्ही सोबत होता, लोकसभामध्ये सोबत होता, याचा फायदा किंवा नुकसान कोणाला होऊ शकतं जर स्वबळावर लढलं? नाही, मला असं वाटत नाही की फायदा किंवा नुकसान, शेवटी जनता निर्णय घेत असतं। आणि मोठी निवडणुका आम्ही सोबत लढलो, त्यामध्ये यश पण मिळालं, अपयश पण मिळालं। आता हे छोटे इलेक्शनमध्ये काय निर्णय जे सगळे वरिष्ठ घेतील ते घेतील। ते स्वबळावर पण लढू शकतात, आम्ही पण स्वबळावर लढू शकतो, आम्ही एकत्र लढू शकतो। शेवटी जे वरिष्ठ लोक निर्णय घेतील त्या हिशोबाने त्याचा निर्णय घेण्यात येईल। शेवटचा प्रश्न आहे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहेत की उद्धव ठाकरे माझे शत्रू नाही आहेत आणि राजकारणात काही पण होऊ शकतात, तर तुम्ही कसा संकेत बघता? संकेतचं काय यामध्ये? कोण कोणाचा शत्रू नसतोच ना। शेवटी निवडणुका झाली तिथपर्यंत वाद असतो, तिथपर्यंत एकमेकांबरोबर प्रति आरोप करायचं असतं। पण निवडणुका झाली मग सगळे आपले आपले पक्ष चालवतात, आमदार सगळे एकमेकांना मिळून राहतात। लोकांना पण समजलं पाहिजे की त्यांनी आपसामध्ये भांडून घ्यायचं नसतं। शेवटी आमदार खासदार जेवढे नेते असतात ते सगळे एकत्र असतात। ते फक्त आपली दोन वकिलांची कशी बाजू असतात ते कोर्टामध्ये, तसं विधानसभामध्ये आपली आपली बाजू मानतात, पण बाकी ते मिळूनच लढतात। जनताने पण तसं जेवावं लागतं आणि पॉलिटिक्समध्ये कोणी कोणाचा शत्रू नसतोय। धन्यवाद। कॅमेरामॅन कृष्णा पवारसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।